नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पुणे एसआरपीएफ पोलीस भरती 2017 आणि 2018 याबद्दल आपण एक कंबाईन प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये आपण पहा 30 जनरल नॉलेजचे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे मित्रांनो प्रश्न आहेत हे आपल्याला वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आहेत। 30 प्रश्न असणार आहेत। आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण पीडीएफ डाउनलोड करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न पहिला आहे, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। पहा, तीक्ष्ण म्हणजे धारदार, याचा आपल्याला योग्य शब्द विरुद्धार्थी सांगायचा आहे। मित्रांनो, प्रत्येक प्रश्न विचारल्याच्या नंतर 3 ते 5 सेकंदाचा तुम्हाला टाइम दिला जाईल, त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे। तर तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक 3 बोथट। पहा, लक्षात ठेवा, तीक्ष्ण आणि बोथट हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2 आहे, अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द सांगायचा आहे। पहा, अत्यंत भोळा मनुष्य त्याला आपण काय म्हणत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भोळा साव आपण त्याला म्हणतो, अत्यंत भोळा माणूस असणारा, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 3 आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा। पहा, खालीलपैकी असं काय आहे की त्याला लिहिता वाचता येत नसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे। पहा, लिहिता वाचता येत नाही असा व्यक्ती कोण असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला निरक्षर म्हणतात, ज्याला लिहिता वाचता येत नाही। प्रश्न क्रमांक 4 आहे, लहान मुलांना झोपविण्यासाठी गायलेलं जे गीत आहे त्या गीताला काय म्हटलं जातं? पहा, लहान मुलांना झोपी घालण्यासाठी एक गाणं गायलं जातं, ते आपल्याला गीत किंवा गाणं सांगायचं आहे की त्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्याला अंगाई गीत असं म्हणतात। लक्षात ठेवायचं आहे, अंगाई गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेलं गीत, पर्याय क्रमांक 4 अंगाई गीत। प्रश्न क्रमांक 5 आहे, पारा चढणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे? पहा, आपल्याला 2 या ठिकाणी वाक्प्रचार यूज करायचे आहेत। तर पारा चढणे हा जो वाक्प्रचार आहे यालाच समानार्थी म्हणजे सारखा असणारा दुसरा वाक्प्रचार कोणता आहे किंवा त्याचा अर्थ असणारा वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुद्र अवतार धारण करणे हा याचा अर्थ आणि पारा चढणे याचा अर्थ सारखाच येतो, पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, विम्बल्डन स्पर्धा कोठे खेळवल्या जातात? पहा, ज्या विम्बल्डन स्पर्धा असतात त्या कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात? मित्रांनो, आपल्याला कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 इंग्लंड या देशामध्ये विम्बल्डन स्पर्धा भरवल्या जातात किंवा खेळवल्या जातात, पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपण प्रश्न नुकताच कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता, म्हणजे याचं उत्तर तुम्हाला विचारलं होतं। तर सांगायचं आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुध हा जो ग्रह आहे हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? पहा, महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन कुठं भरतं? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन भरतं, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 9 आहे, पाण्याचं रेणुसूत्र काय आहे? पहा, पाण्याचं आपल्याला रेणुसूत्र सांगायचं आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आरोग्य सेवक भरतीसाठी 2 वर्ष विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता। हा जो प्रश्न आहे पहा झडपीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। पाण्याचं रेणुसूत्र काय आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 H2O हे जे आहे हे पाण्याचं रेणुसूत्र आहे। आणि वॉटर हे जे आहे हे पाण्याचं इंग्रजी नाव आहे, लक्षात ठेवा, इंग्लिश नाव आहे पाण्याचं वॉटर, महत्त्वाचा प्रश्न होता। H2O हे जे आहे H2O हे रेणुसूत्र आहे किंवा रासायनिक नाव आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहेत? पहा, H1N1 हे जे विषाणू आहेत हे कोणत्या रोगाशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 स्वाइन फ्लूच्या रोगाशी संबंधित असणारे जे व्हायरस आहेत किंवा विषाणू आहेत ते आहेत H1N1, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? पहा मित्रांनो, चले जाव चळवळ किंवा चले जाव आंदोलन हे जे आहे हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं होतं किंवा सुरू झालेलं होतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा इतिहासावरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1942 साली चले जाव चळवळ सुरू झालेली आहे, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावानं ओळखले जाते? पहा, सोडियम बायकार्बोनेट। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सर्वात कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे, कन्फ्युजन होत असतं। यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट असा आपल्याला प्रश्न विचारतात। पहा, सोडियम बायकार्बोनेट कोणत्या नावानं ओळखलं जातं?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 खाण्याचा सोडा. याला काय म्हणतात? सोडियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवायचे, सोडियम बायकार्बोनेट कशाला म्हणतात? खाण्याच्या सोड्याला. आणि धुण्याच्या सोड्याला फक्त सोडियम कार्बोनेट असं म्हणतात. यामध्ये बायचा फरक आहे, लक्षात ठेवा. सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? पहा, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या एकूण किती आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 एकूण 288 एवढी महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्यांची संख्या आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पहा, पोंगल हा जो सण आहे हा कोणत्या राज्यात साजरा करतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, सण आणि राज्य यावरती आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याचा सण आहे पोंगल, किंवा पोंगल हा जो सण आहे हा तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे 2018 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणास देण्यास आला होता? पहा, 2018चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमिताभ बच्चन यांना 2018 या साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 अमिताभ बच्चन. प्रश्न क्रमांक 16 आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? पहा, महाराष्ट्र पोलिसातील सर्वोच्च पद आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2 वर्ष बॅक टू बॅक आपल्याला विचारण्यात आला होता आणि 2018च्या भरतीमध्ये एकच प्रश्न आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 पोलीस महासंचालक. हे जे पद आहे हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवापासून निर्माण होतं? पहा, जे इन्सुलिन आहे हे संप्रेरक हे कोणत्या अवयवापासून निर्माण होत असतं? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आरोग्य विभागावरील महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर आपल्याला देखील यायला पाहिजे, कारण येणाऱ्या झेडपीसाठी हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वादुपिंड. लक्षात ठेवायचे मित्रांनो, इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे हे स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं, म्हणजेच पॅनक्रियाज मध्ये तयार होतं. पहा, पॅनक्रियाज आणि स्वादुपिंड सेम आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणता क्रमांक आहे? म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की ॲम्ब्युलन्ससाठी नंबर कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 108 हा जो क्रमांक आहे हा ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी असतो आणि 100 हा जो क्रमांक आहे पहा, लक्षात ठेवा, हा पोलीस बोलवण्यासाठी असतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे 108 क्रमांक. प्रश्न क्रमांक 19 आहे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, बनगरवाडी ही जी कादंबरी आहे आपल्याला याचे लेखक सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर. हे जे आहेत हे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? पहा, खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान असं आहे की ते पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे रिझर्व्ह करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भरतपूर. हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे पक्ष्यांसाठी राखीव आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व जनतेला पटवून दिलं आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता संस्था आहे की त्या संस्थाने स्वतःच्या कृतीमधून सार्वजनिक स्वच्छतेचं जे महत्त्व आहे हे समाजाला पटवून दिलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्री संत गाडगे बाबा किंवा गाडगे महाराज. हे असे संत आहेत की यांनी आपल्या कृतीतून म्हणजे आपल्या कामातून सार्वजनिक स्वच्छता जी आहे याचं महत्त्व हे समाजाला पटवून दिलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 संत गाडगे बाबा. प्रश्न क्रमांक 22 आहे जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते? पहा, जर आपण एखादी वस्तू वरती फेकली तर ती पृथ्वीकडे ओढली जाते आणि ते जे ओढण्याची जी क्रिया आहे त्या वस्तूवर त्यावेळी कोणतं बल हे काम करत असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 गुरुत्वीय बल, म्हणजे ग्रॅव्हिटी त्यावरती काम करत असतं. लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL ही कोणत्या ठिकाणी आहे? पहा मित्रांनो, NCL, कारण आपल्याला एक वेळ असा प्रश्न विचारला होता की NCL चा फुल फॉर्म, तर पहा NCL चा फुल फॉर्म आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. हे NCL चा फुल फॉर्म आहे आणि ही जी प्रयोगशाळा आहे ही कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 24 आहे, प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजे फोटोसिंथेसिससाठी खालीलपैकी कोणता पदार्थ हा आवश्यक आहे? पहा, प्रकाश संश्लेषण करण्यासाठी कोणता पदार्थ हा आवश्यक असतो? आपल्याला मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्लोरोफिल. हा जो पदार्थ आहे हा प्रकाश संश्लेषणासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. पर्याय क्रमांक 2 क्लोरोफिल. प्रश्न क्रमांक 25 आहे, श्री नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? पहा, नारायण मूर्ती यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 इन्फोसिस. ही जी कंपनी आहे ही नारायण मूर्ती यांनी स्थापन केलेली आहे. मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ती बिल गेट्स यांनी स्थापन केलेली आहे. आणि विप्रो ही जी आहे पहा अजिम प्रेमजी यांनी स्थापन केलेली संस्था आहे. आणि इन्फोसिस ही नारायण मूर्ती यांनी स्थापन केलेली संस्था आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, ऑलिम्पिक 2020-2021 या ज्या स्पर्धा झाल्या त्या कोणत्या ठिकाणी पार पडल्या आहेत? मित्रांनो हा जो प्रश्न आहे सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे करंट अफेअर्स 2021 वरील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक 2020-2021 या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27 आहे, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? लक्षात ठेवायचे पहिली अपंग महिला अशी कोण आहे की त्यांनी माउंट एव्हरेस्ट पूर्ण सर केला आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा. अशा ह्या पहिल्या विकलांग महिला आहेत भारतातील की त्यांनी माउंट एव्हरेस्ट पूर्णपणे शिखरे सर केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, ज्वाला गुट्टा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत? पहा, ज्वाला गुट्टा यांचा खेळ कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 बॅडमिंटन खेळाडू आहेत त्या ज्वाला गुट्टा. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? पहा, भूगोलातील जे लू वारे आहेत यांचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे की कोणत्या प्रकारचे ते वारे असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उष्ण व कोरड्या प्रकारचे वारे असतात लू वारे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, मालदीव देशाच्या संसदेला काय म्हटलं जातं? पहा, मालदीव देशाची जी संसद आहे याला काय म्हणतात? आपल्याला मित्रांनो याचं कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्याला मजलिस असं म्हटलं जातं मालदीवच्या संसदेला. पर्याय क्रमांक 4 मजलिस याचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा 30 जनरल नॉलेजचे प्रश्न. आपल्याला 30 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच नोकरी इनसाइडर या टेलिग्रामला देखील जाऊन आपण जॉईन करा. त्या ठिकाणी या व्हिडिओची तुम्हाला PDF मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.